तेलामध्ये पहिले बटाटा वाफाळून घेतलाय. आता त्याच्यामध्ये मिरची आणि वाटाणे टाकलेत. बटाटे वाफळायला थोडा टाइम लागतो. आता उडतील ते. हलवत राहिलं तर नाही उडत ना. तेलामध्ये जिरे मोहरी टाकून त्याच्यानंतर बटाटा वाफाळून घेतलाय. परत झाकण ठेवून वाफाळून घेतलंय, कारण की बटाटे पूर्ण शिजून जातील, कच्चे राहणार नाही. मंद आचेवर. कांदा टाकला. आता कांदा पण पूर्ण ब्राऊन होईपर्यंत परतून द्यायचा. मी घरी आल्यानंतरच बनतात आमच्याकडे बटाटा पोहे. बटाटा वाटाणा सगळं घालून हवं असतं. मीठ घातलंय आपल्याला चवीपुरतं. आत्ताच मीठ घातलं ना, म्हणजे कसं सगळ्या पोह्यांना लागतं. वरून घातलं तर काही काही वेळेस कसं होतं की प्रॉपर जात नाही, त्याच्यामुळे. टोमॅटो घालायचं. टोमॅटो घातला आता. तेल पण घेतलंय परत, थोडं कमी पडलं होतं म्हणून. पहिले विदाऊट तेल परतलं का? नाही, तेल होतं थोडं टाकल्यावरून. तेल आणि पोहे छान होतात म्हणून तेल परत टाकले मी. ओके. आणि हा, म्हणजे असं आपण बऱ्याच वेळा केल्यावर कसे कोरडे कोरडे राहतात ना पोहे, हो. तर हे पोहे कसे मध्ये जर तुम्ही तेल टाकलं परतल्यानंतर, तर मग ते आणि कसे याच्यासाठी ताजे राहतात टाकले, एकदम. मीठ याच्यासाठी टाकले की भाज्या पण पटकन मिठामुळे शिजतात. ओके. हो. आता मसाले. मसाले नाही, आता हळद टाकायचे. हळद टाकायची आहे फक्त. हळद पण भाज्यांमध्येच टाकणार, कारण की काही काही वेळेस आपण कसं पोहे खायला गेल्यावर काही काही ठिकाणी व्हाईट वगैरे पोहे दिसतात. तर आत्ता भाज्यांमध्येच टाकलं तर सगळ्या पोह्याला वगैरे भाज्यांना हळद प्रॉपर लागून जाते.
बटाटा पोहे. पोहे टाकलेले. किती 10 मिनिटं अगोदर भिजवले ना पोहे ना? हो, 10 मिनिटं अगोदर पोहे भिजून ठेवायचे, मस्त भिजतात. आम्हाला मोकळे मोकळे पोहे आवडतात, असे एकदम चिकटणारे पोहे नाही आवडत. बघा कसे झाले ते, छान एकदम मस्त. या सगळ्यांनी खायला. आता प्रॉपर त्याला हळद लागणार, मीठ लागणार, तेल लागणार. तर तुमचे पोहे कसे असे चिकट होणार नाही, कडक होणार नाहीत, व्हाईट दिसणार नाहीत. वरून कोथिंबीर सर्व करायची, छान वाटते. आता कोथिंबीर टाकली. बघा पोहे किती छान झाले. या पोहे खायला सगळे.